महत्वाची बातमी, वर्षभरापूर्वीच कोकण पदवीधर निवडणूक लढण्याचं ठरलं होतं असं म्हटलेलं आहे अभिजित पानसे यांनी. विजयाची खात्री आहे. विधान परिषदेमध्ये मनसेचा आमदार जाणार असं देखील त्यांनी म्हटलंय. भाजपच्या उमेदवारालाही माझ्या शुभेच्छा असं वक्तव्य अभिजित पानसे यांनी केलेलं आहे. तर एक वेगळी व्यूहरचना मनसेकडून या ठिकाणी पाहायला मिळते. कसं बघताय निवडणुकीकडे? गेले वर्षभर आम्ही ही पदवीधर निवडणूक लढणार असं ठरवल्यानंतर आम्ही नोंदणीला सुरुवात केलेली आहे. 35,000च्या वरती आमची नोंदणी झालेली आहे. त्यामुळे आम्ही ठामपणे ही निवडणूक लढवणार, जिंकणार आणि विधान परिषदेत आमचा आमदार जाणार अशा पद्धतीनेच काम करत होतो. आणि सन्माननीय राजसाहेबांनी माझं नाव डिक्लेअर केलं, उमेदवारी जाहीर केली. हा विशेष आनंद आहे. गेले अनेक वर्ष मी शिक्षण रोजगार या मध्ये काम करतो आहे स्वतः प्रामाणिकपणे. त्यामुळे विजयाची खात्री आहे मला. गेले 12 वर्ष भाजपचे निरंजन डावखरे याचं प्रतिनिधित्व करतायत आणि मी तुमच्या माध्यमातून पदवीधर मतदारांना मी सांगू इच्छितो की ज्यांना कोणाला निरंजन डावखरे भेटले असतील 12 वर्षात किंवा एखादं काम पदवीधरांसाठी रोजगार विषयक त्यांनी केलं असेल तर जरूर त्यांना मतं द्या. मला दुसऱ्याच्या निष्क्रियतेवर माझी इमारत बांधायची नाहीये. कॅमेरामन समित गजनेसह मी मनोज लेले, TV9 मराठी, रत्नागिरी.